निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. सांगू शकत. बरं 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 नाव पण नाही सांगू शकत. बरं. हा हा माझ्या भावाचा अनुभव सांगणार आहे. हा सांगा सांगा ताई. म्हणजे 1900 हम्म, 1900 हम्म, किती हम्म. 87 ला माझ्या भावाचं लग्न झालं. अच्छा. हा. त्यानंतर हम्म. अं, त्यानंतर 90 ला त्याला एक मुलगी झाली. बर. आणि मुलगी झाल्यावर ती सिझर झालं. त्यानंतरला 92 ला एक मुलगी झाली. आणि 92 ला मुलगी झाल्यानंतर ती पण सिझर झालं. आणि त्यानंतर आमची आई ह्याला गेली, म्हणजे दुसरा भाऊ एक सांगलीला माधवनगरला राहायला आहे, तिकडे गेली. आणि ती भाऊज काय केली, स्वयंपाक केली एकटीसाठी आणि लाईट गेली म्हणून रॉकेल भरायला गेली. आणि ते स्टोव नव्हतं का पहिलं, हो हो हो. मग त्या स्टोवनं रॉकेल भरायला गेल्यानंतर दिवा पेटताच ठेवला व आणि ती दिवा असा भपका झाला त्याचा. ओ. आणि ती पेटली. अरे. आणि पेटल्यानंतर त्याला सुधारलं नाही व. घरात मॅडम कोण व नव्हतं, घरात एकटं ती मूल 5-6 महिन्याचं आणि ती बारकी दुसरी 2 वर्षाची 2.5 वर्षाची मुलं पोरगी होती. आणि ती त्याला काय सुधारलं नाही, दुसऱ्याच्या घरला समोरच्या गेली. मला वाचवा वाचवा म्हणून सनव. आणि त्या गल्लीत खंडोबाची यात्रा होती, गल्लीत पण व मॅडम कोण नव्हतं. आणि परत त्या बाईची पण, पुढच्या वहिनींची पण ती जनावर होती. ती म्हणली माझ्या जनावरांनी हे होईल. तिने पाण्याची पण, तेव्हा उन्हाळा होता, पाण्याची सोय नव्हती, म्हणजे पाणी कमी येत होतं. आणि त्या बहिणी एक कळशी पाण्याची ओतली तिच्या अंगावर. बाहेर हवेला आल्यामुळे लय मोठा भपका झाला व. रडू नका रडू नका. त्यानंतर तिथला एक आमच्या शेजारचा एक माणूस आला, त्यानं परकरची जरा नाडी तोडली आणि परत ही केला. 80% का 90% काय तर भाजली होती. ते 6 महिन्याचं बाळ होतं. परत भाऊजं म्हणायला लागली घड्याळ 7, 7:15 दरम्यान बंद पडलं होतं म्हणली. आणि परत दुसऱ्या दिवशी माझी आई त्यानं आली, केली दवाखान्यात, म्हणजे असं घरगुती औषध हे केलं. 1-2 महिने होते. आणि ती दुसरी पोरगी बाहेरनं आली, ती बघितल्यावर दाराच्या मागावर दडून बसली. ती ते जाळ बघून सण बारकं होतं, 2 वर्षाच्या बाळाला काय कळतंय तेव्हा. आणि ते भेलेलं अंधार होता. तेवढ्यात मग ते बाळ 6 महिन्यात तेवढं भाजले तर म्हणते माझ्या बाळाला बघा की रडतंय का, काय होतंय. तान बाळ होतं 5-6 महिन्याचं. बापरे. 2 महिने ही झालं, औषध पाणी जगली नाही ती व. बापरे. ही झाली. माझ्या आईनं तेवढं 6 महिन्याच्या बाळाला सांभाळलं. आणि मला मी तर त्याला पाजायची करायची त्या बाळाला. त्यानंतर मग ते बाळ कसं आहे? बाळ ती झाले की हो मोठं, त्याचं लगीन बिगीन झाले, मुली एवढा मोठा झाला? 87 सालाचं 93 सालाचं ते होतं. तो चांगला काय करतोय? तो चांगला शिकला? ती पोरगी होती 12वी शिकली, 92ची ती. आणि ते बाळाला माझी आई जिकडं जाईल तिकडं लेकरासारखी काकत मारून फिरायची, झोळी ही करायची, दुधाची बाटली ही करायची. बाटलीनं दूध पाजलं त्या बाळाला, लय व लेकरासारखं झालं.
माझ्या आईनं लय त्या मुलासाठी हाला 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 हे केलं डोळ्याला जरा बाळाला बिन आईचं बाळ म्हटल्यावर आहेच की हो. हो ना, खरंय खरंय. म्हणलं अनुभव सगळ्यांचं हे सांगतो मी रोज तुमचं मॅडम अनुभव मग ऐकते. तुम्हाला अनुभव काय आला ताई? हे ते तर सांगते हा सांगते तुम्हाला. हा आणि त्यानंतर परत ते लग्न ते झालं केलं त्या हम्म. बाळा हेच परत कोणाचं? दुसरं लग्न भावाचं केलं. बरं बरं हा. त्यानंतर भावाचं लग्न केल्यानंतर हम्म. 96 सालाला माझा भाऊ जप करत बसला देवाचा. बरं. देवाचा जप करता करता ती समाधी लागत नाही का, हा हा त्याला समाधी लागली. हा आणि परत आई म्हणली, मी होती तिथं, हा. आई म्हणली कसं करायला लागलाय दादा बघ हम्म. म्हणताना हा मी म्हटलं त्याला हात तेन लावू नका. मग आरती लावली, हा. उदबत्ती लावली, गोमित्र ते टाकलं आणि मंत्रजप चालू केला आम्ही. बरं. आणि मंत्रजप ते चालू केल्यानंतर आम्ही हम्म. तिची दोन पोरी, आम्ही तिची बायको हा. अशी 4-5 जणी आम्ही मंत्राला बसलो, माझी आई. हम्म. आणि जसं ती सोडल्याच्या नंतर तो म्हणायला माझी एकच आम्ही सगळ्यांनी जोर जोरात म्हणायला चालू केल्यानंतर परत ती सोडलं आम्ही. हा. असं उदबत्तीचं हे. आणि त्यानंतर एकदम तू माझी माळ म्हणायला लागला. त्यावेळेसच तो संपणारच होता हो. अरे बापरे. हा हा हा. म्हणजे नाक जर टेकलं असतं तर आमचं पण जरा काही चाललं नसतं ना. हो बरोबर. ते एकदम तल्लीनच झाला हो ते जप मध्ये. हो. असं झालं आणि लई भयानक होत एकदम अंगावर ते असं काटाच येतोय. आणि त्यानंतर बघा हम्म. हे केलं. काय? त्यानंतर थोडे दिवस केल्यानंतर त्यानं परत 2003-2 ला त्यानं गळफास लावून हे केलं. अरे त्याने शेवट करून त्याने घेतला. मग त्याला किती आता मुलं वगैरे ते? दोन पहिल्या बायकोशी 2 पोरी होत्या हा. आणि दुसऱ्या बायकोला 1 पोरगं आणि 1 पोरगी आहे. हम्म. ते बाळ होतं सांभाळलेलं, त्याला हम्म. त्याचं लगीन होऊन तिला 1 पोरगं आणि 1 पोरगी झाली. हम्म. बारक्या बाळाच काय राहत नसते व तिचं लई वाईट वाटलं. लई चांगली हो होती हो. व लई ही करायची, मुलाला मरस्तोर माझं बाळ करायची व लई तिचं वाईट वाटलं. हम्म. सगळे व मॅडम अजून माझा दुसरा एक आहे अनुभव मोठा, ते हम्म. सांगणार आहे पण परत आता मग सांगेन. यांचा काय अनुभव आला तुम्हाला अजून मग? तेच की माळ असं जप करत होता, मरता मरता देवानं वाचवलं. वाचलं. अच्छा अच्छा. हा हा हा. त्या दिवशी म्हणजे मी जर नसतो तिथं हम्म. तर त्या दिवशी तो म्हणजे कुणालाच ते समाधीतनं लीन झालेलं ते माणूस अच्छा. हा 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 हे हा होत नाही, माघारी येत नाही हो. हा हा एकदम हा. ते तल्लीन होऊन जाते. नाक जर बरं. टेकलं असतं एकदम असं जप करत 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 ते वाकला. हो हो हो. वाकल्याच्या नंतर तिचा जर नाक जर टेकलं असतं का नाही तर हम्म. ते हे पण चाललं नसं. मी होतो. हम्म. मग आई म्हणली दादा कसा करायलाय बघ. तर हम्म. मी आलो उठून. तर मी हम्म. म्हणलो त्याला हात लावू नका म्हणलं, दुसऱ्याला हम्म. पण आणि काय होणार नाही. हम्म. मग हात लावू नका म्हणलं, गोमित्र ते टाकलं, हम्म. आरती लावली, उदबत्ती लावली, आम्ही मंत्रजप चालू केलं. हम्म. आणि मंत्रजप आम्ही 7 माळा केलं. आणि हम्म. 7 माळा केल्याच्या नंतर आम्ही हम्म. हे केल्यावर ते हम्म. एकदम हे झालं, शुद्धीवर आला हो. अच्छा अच्छा अच्छा. हा. असं झालं. त्यामुळं हम्म. हे असा अनुभव तो मला लई हे अच्छा झालं. अच्छा. हा. मला सांगायचं म्हणजे त्याची बायकोच ते लय वाईट झालं ग. बरोबर. असं भाजलं केलं आणि ते बाळ बारकं होतं त्याचं तर लय वाईट वाटायचं. लय वाईट बरोबर. वाटायचं त्या पण बाळाला. झालं व्यवस्थित ना, स्वामींनी केलं त्याचं व्यवस्थित. व्यवस्थित झालं त्याचं काय हा. नाही. स्वामी खरं सेवा काय करता तुम्ही? आणि स्वामी सेवा मी 11 माळी जप करते. परत हे तारक मंत्र 3 हम्म. अध्याय वाचते. आता अच्छा. ही तुमचा अनुभव आता ऐकायला ही लागल्यापासूनच हा 2 हा हा. वर्षात मी आता जरा चालू केले. हा चालू ठेवाय सगळं. दादांना पण फोन केलता मी. हम्म. मला लय त्रास होत होता. मग ते कोणत्या दादाने दादांना? केंद्रीय दादांना? केंजय दादांना हम्म. केंजय दादांनी सांगितलं तारक मंत्र हम्म. आणि 11 माळी जप तेन करा. हम्म. तुमचं दुखायचं. आणि एकदम दादा माझ्या स्वप्नात आले आणि 3 वेळा म्हणले तुझा त्रास बंद केलोय बघ. मला आता सांगताना सुद्धा बापरे. झरझरून अंगावर येतोय. हा. तुझा त्रास बंद केलाय. तुझा त्रास बंद केलाय. मी दादांना फोन लावून केंद्रीय दादा. सांगितलं. केंजय दादा पांढरे हम्म. शुभ्र कपडे घालून आले ते. मग झालाय त्रास कमी तुम्हाला तुमचा? त्रास कमी काय झाला. होत होता?
ते आता मी परतच्या अनुभव मध्ये सांगतो. बरं बरं आणि मग दादांना सांगितलं, दादा तुम्ही मला पांढरी शुभ्र, दादा म्हटले मी पांढरेच कपडे घालतोय. ते काय झाले मॅडम, मला समजत होतं जरा जरासं, अच्छा म्हणजे पुढचं काय होणार आहे ते कळत होतं. ते हा आता हा जरा समजणं झालंय मला पुढचं काय. अच्छा 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 हा असं हा एखादं हे होतंय, पण हम्म असं हे होईना झाले. त्याच्यामुळं हम्म माझं सगळं काम तटायला लागले, नाहीतर माझी कामं हे होत होती. आता म्हणलं मॅडमला देवा, म्हणलं एवढं काम मिस्टर तर नाही, म्हणून म्हणलं जरा फोन लावून तुम्हाला बरं सांगावं. बरं 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 म्हणून हा आता हे मी अनुभव शेअर कधी, करते हे अनुभव कधी येणार मॅडम? जून मध्ये हा चालतंय चालतंय. श्री स्वामी श्री वाटला स्वामी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.